हॅलो अथर्व, अथर्व मी विचारते काहीतरी. हा हा हो 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 म्हणजे मी मी नाही सांगू शकत आता. म्हणजे मला मला आठवतच नाहीये ताई. अथर्व ए बघ, तू शांत हो बघू. हा आपण करू काहीतरी. हा काळजी नको करू. बाय. लागलीस पुन्हा विचार करायला? नाही, आता अथर्वचा फोन होता. त्याला आदित्यवर संशय येतोय म्हणे. आदित्यवर? पण काकांना त्यानेच तर माहिती पुरवली ना. हो, मी सुद्धा तेच म्हणाले त्याला. तर म्हणाला की तो हे सगळं मुद्दाम खोटं वागतोय. नाही गे, मला नाही वाटत. तू हे सगळं का करेल? मलाही तसंच वाटतंय. पण काय? पण अथर्व खोटं का बोलेल? तुम्हाला वाटतंय का तसं? नाही नाही, सर्व खोटं नाहीच बोलणार. तू खोटं बोलणार नाही मग हे सगळं खरं आहे? माय गॉड. मधुरा, मधुरा, ए मधुरा, ए मधुरा, उठ ना. ए राणे, उठ ग. हाय मावशी, थांब जरा, त्रास देऊ नको, झोपू दे मला. ए इकडे माझी झोप उडाली आणि तू काय झोपा काढते? उठ ना. अगं काय झालंय? पेपर मध्ये बघ काय आलंय. थांब 10 मिनिटं झोपू दे, मग बघते. ए देवा, तू वाचलंस ना तर तुझी पण झोप उडेल. उठ ना, उठ ना. अगं उठ ग. काय मावशी, काय आलंय? दाखव. वाच वाच वाच, तू वाच वाच, कळेल तुला. अगं पण या ऍड मध्ये तर काकांचा नंबर दिलाय. तेच ना, मग आता काय होणार? मला पण भीती वाटते. नाही, थांब तू, थांब, मला जरा विचार करू दे. आता विचार करायची वेळ आहे. हे करायच्या आधी विचार करायचा होता ना. मिनिट, पण हे कोणी केलं असेल? अर्थात देवाशिष रावाने. ठीक आहे, त्यांनी केलंय का? ओके, त्यांना करू दे काय हवं ते. आपल्याला काही फरक पडत नाही. एवढा आत्मविश्वासाने कसं काय बोलू शकतेस तू? मावशी, वकिलाला कोणी गाठलंय? आपणच ना. त्यांच्याकडे वकिलाचा नंबर असता तर ह्या अशा ऍड्स द्याव्या लागल्या नसत्या. सो चिल, काय येणार नाही. मला सांग, आपल्यात आता कोण हुशार? अर्थात मी. आणि माझे सगळे प्लॅन्स जास्ती वर्क होते, कळलं? हो, म्हणजे आता तुझ्यावर विश्वास ठेवायचा. ठेवायचा, तुझ्यावरच विश्वास ठेवायचा ग बाई. खरंच मला या असल्या बातम्या बघितलं की मला टेन्शन येतं ग बाळा. मावशी, तू टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. या अशा बातम्या रोजच येतात. हे पण तू त्या वकिलाला माझ्या सगळ्या अटी नीट सांगितल्यास ना? हो, व्यवस्थित सांगितलं. मी म्हंटल त्याला की बघ, एक घर माझ्या अथर्वच्या नावाने, एक घर मधुराच्या नावाने, आणि दादाची सगळी उरलेली सेविंग माझ्या नावाने. सगळी? अगं काय असणार आहे दादाच्या सेविंग मध्ये? अगदी अगदी एवढीशी असतील का? ठीक आहे, पण त्यांना पैसे किती द्यायचे? सुरुवातीला 1 लाख म्हणालेला, आणि आता तुझं सांगितल्यानंतर वाढवले त्याने पैसे. किती? 1.5 लाख म्हणतोय. तू काळजी करू नकोस ना, आपण दोघी वाटून घेऊया ना, अर्धे अर्धे. तू 500, मी 500. म्हणजे? अगं म्हणजे तू 75,000, मी 75,000. हा, ठीक आहे, मी करते काहीतरी व्यवस्था. मीराताईला यातलं काही मिळायला नको यासाठी मी कितीही पैसे देऊ शकते. मीराताई,
तुला काहीही मिळणार नाही. प्रॉपर्टी पण नाही आणि प्रेम पण नाही. तुला फक्त आणि फक्त टेन्शन मिळेल. नक्की त्याच्या डोक्यात त्याला काहीतरी वेगळं सुरू. त्याला ना काहीतरी वेगळंच हवंय ताई, असं मला वाटतंय. आई असं काही करत नसेल आणि दादा आणि मधुराताई आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असतील तर तू तुझ्या मोबाईलवरून 2 मिस कॉल देत जा मला, म्हणजे मला कळेल की तुला बोलायचं आहे. हॅलो, हा मीरा बोल. तुम्ही तर लगेच फोन केला. हा आपलं तसं ठरलंय ना, काही अर्जंट बोलायचं असेल तर तू मला मिस कॉल देशील, मग मी लगेच फोन करीन. हो तसं ठरलं होतं आपलं, पण तुम्ही कामात असाल ना तर आपण नंतर बोलू, काही हरकत नाही. अगं नाही नाही, बोल बोल बोल. काही झालं नाहीये, पण मला ना जरा अस्वस्थ वाटतंय. नक्की काय झालंय? नाही माहित मला, पण बोल ना, काय झालंय का? तू एवढी अस्वस्थ काय? कसला विचार करतेस? तेच तर कळत नाहीये. म्हणजे मला ना काही सुचतच नाहीये. डोक्यात काय चाललंय तेच कळत नाहीये. मी पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, पण त्यातही लक्ष लागत नाहीये. गाणी ऐकायचा प्रयत्न केला, पण मला नाही कळत आहे मला काय होतंय. मीरा जरा शांत हो, शांत हो. एक काम कर, जरा पटकन आवर आणि ऑफिसला ये. ऑफिसमध्ये? हा हा, अरे इथे आलीस तर आपल्याला बोलता येईल ना. पण चालेल का नक्की? मी स्वतः सांगतोय ना. नाही नाही, नको नको. मी माझ्यामुळे उगाच कामात डिस्टर्ब नको तुम्हाला. काही डिस्टर्ब काही नाही, येतो बोलूया आपण. म्हणजे इथे काही मी फार वेळ तुझ्याशी बोलत बसणार अशातला भाग नाही आहे, पण निदान कामाच्या मध्ये मध्ये बऱ्यापैकी बोलता येईल ग. हा पण चालेल ना नक्की? हो हो, म्हणजे काय, आपलं ऑफिस आहे, ये तू, वाट बघतो तुझी. हा ठीक आहे. हा हा, कम इन. येस सर. हा, अगं आपल्याकडे आता एक गेस्ट येणार आहेत. किती वाजेपर्यंत येणार आहेत सर? हा म्हणजे आता कुठल्याही क्षणी येऊ शकतील ते. ओके हा. सर कोण येणार आहे कळेल, म्हणजे मी तशी तयारी करते. आता नाव मीरा मॅडम येणार आहेत. ओ मीरा मॅम, डोंट वरी सर, मीच त्यांना अटेंड करेन. काहीतरी चहा कॉफी वगैरे. येस सर. आणि हो, कॉफी मध्ये इलायची घालायला विसरणार नाही. हसायला काय झालं? काही नाही सर, सहजच. येस. मॅम प्लीज हॅव अ सीट. बी कम्फर्टेबल मॅम, मी आत्ताच आहे. मॅम तुमच्यासाठी. अहो नाही नको. प्लीज मॅम घ्या ना, सरांनीच सांगितलं आम्हाला. ओ वेलची टाकली आहे का यात? हो मॅम,
तुम्हाला वेलची घातलेली कॉफी आवडते ना म्हणून. तुम्हाला कसं माहित? नाही मॅम, मला नाही, सरांनी सांगितलं म्हणून. थँक्यू. ऍक्च्युली मॅम, सर तुमच्याबद्दल खूप बोलत असतात. काय बोलत असतात? हेच तुमचा स्वभाव, तुम्ही कशा काम करता आणि सर आले. हॅलो काय ग, झाले का कामं? हो सर, मी येते सर. काय ग, अशी का बघतेस? नाही, काही नाही. तुला आवडली ना कॉफी? हो, कॉफी खरंच खूप छान होती आणि मलाही खूप बरं वाटलं. थँक्यू. मला ना मीरा या थँक्यू शब्दाचा फार कंटाळा आलाय. उठसूट थँक्यू थँक्यू थँक्यू, बस झालं आता. बरं मला सांग, तू अस्वस्थ का झालीस? माहित नाही, म्हणजे तसं काही घडलं नाहीये, पण डोक्यात काय चाललंय? तुम्हाला कसं माहित? देवाशिष कामत आहे मी. विनोद सोड, बोल काय झाले ते. मला ना राहून राहून सतत हाच विचार येतोय मनात की हे सगळं असं का झालं असेल, का केलं असेल त्याने असं. त्याने म्हणजे कोणी? आदित्यने. हे काय? तूच बघ. जिजूंनी दिली आहे ही ऍड. मग पुढे? मग काय, जो कोणी मामाचा वकील आहे तो बाबांना कॉल करेल. पण मग त्याने काय होईल, म्हणजे काय घडणार आहे? काय घडणार म्हणजे त्या वकिलाला कळेल ना मामाचं काय झालंय ते. हा, चांगलं आहे. म्हणजे आई किंवा इतर कोणी त्या वकिलाला कॉन्टॅक्ट केला नसेल आणि हे विल बदललं नसेल तरच उपयोगाचं आहे. नाहीतर काय, काही होऊ शकतं ना, कोणाच ठाऊक. करेक्ट आहे तुझं. ऍक्च्युली ही ऍड आधीच द्यायला हवी होती, म्हणजे हे सगळं आधीच करायला हवं होतं. पण आपल्याला काय माहिती ना, असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. कुणीतरी? असं का बोलतोयस, म्हणजे आपल्याला माहिती आहे? कोणीतरी म्हणजे कोणीही. असं गरजेचं नाहीये ना की एकच व्यक्ती असू शकते. एक असेल, दोन असू शकतात, तीनही असू शकतात. म्हणजे काय बोलतोयस तू, म्हणजे कुणीही? कुणीही म्हणजे कुणीही. जाऊ दे. आणि तसंही खरं कधी ना कधीतरी कळेलच. असं काय बोलला हा? नक्की काय वाटतं याला? आदित्य? हो, मला ना सतत असं वाटतंय की अथर्वने जे सांगितलं ते खरं असेल तर. नाही नाही, मला नाही असं वाटत. आपलं या विषयावर बोलणंही झालेलं आहे. हो, पण मग माझ्या मनातून, डोक्यातून का विषय जात नाहीये मला तेच कळत नाहीये. मला सारखं असं वाटतंय की या सगळ्यात आदित्यचा काहीतरी हात असणार. नाही, मला नाही वाटत. तो का करेल असं सगळं? हा, कशासाठी करेल? काय माहित, मला ना खरंच कळत नाहीये सगळं. पण अथर्व सांगत होता की मधुरा, मावशी आणि आदित्य एकत्र बसून गप्पा मारत होते, मोठमोठ्याने हसत होते. मला ना असं वाटतंय की मधुराने आदित्यच्या मनात काही भरवलं तर नसेल ना, त्याला कदाचित या सगळ्यात सामील करून घेतलं असेल तर. बघ मीरा, तू जरा शांत हो. मला वाटतं तू खूप चुकीचा विचार करतेस. तो कशासाठी करेल हे सगळं? आपल्यावरच्या रागामुळे. म्हणजे
म्हणजे मी जो निर्णय घेतलाय त्याचा राग अजूनही त्याच्या मनात असू शकतो. मला नाही असं वाटत. असं काहीही नसणार आहे. मलाही असंच वाटतंय की असं काहीही नसावं. पण माझ्या निर्णयाचा त्रास अजून किती दिवस तो करून घेणार आहे देव जाणे. म्हणजे तुला असं वाटतंय का की तुझा निर्णय तू चुकीचा घेतलाय? तुला अजूनही त्याच्यात बदल करायचा असेल तर नाही, तसं अजिबात काहीही नाहीये. माझा निर्णय योग्यच होता आणि तो मी निभवणार आहे. कर्तव्य म्हणून. हो. ठीक, चल जाऊ दे. पुढं काय होते ते बघण्यापलीकडे आपल्या हातात काही नाहीये. आणि असे आता आपण जो विचार करतोय तो केवळ अंदाज आहे. अंदाज बांधतोय आपण. बघू काय प्रत्यक्ष समोर येते ते. एक्सक्यूज मी सर, श्रीवास्तव सर आले. हा ठीक आहे, बसो, मी आलोच. ओके सर. मेरा श्रीवास्तव आले, जरा पटकन भेटून येतो त्यांना. हा, तू बस इथे. हो ठीक आहे. काय चाललंय? काय नाही, चक्र का मारतोयस? ते फोनकडे लक्ष देतोय. का म्हणजे बाबांचा नंबर दिला होता ना ऍड मध्ये, कोणाचा कॉल आला तर. हा, बरोबर बरोबर. काय आहे म्हणून मुद्दामूनच बाबा फोन ऑफिसला घेऊन गेलेले आहेत. काय कामाच्या गडबडीत जर कोणाचा कॉल उचलला नाही गेला तर उगाच रिस्क नको ना. करेक्ट आहे तुझं. हे बघ, नीट लक्ष ठेवा. नाव आलं कुणाचं लिहून ठेव. तू वही ठेवली आहे का, पेन वगैरे? एक मिनिट. नसते सल्ले द्यायची गरज नाहीये. मला माझं काय काम करायचंय ते माहितीये बरोबर. ओके, जात. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं जांभळ पिवळं. माझंच खरं असं आहे ते. हा, तेच ते रे. मला काय म्हणायचं होतं, माझी काही मदत लागलीस तुला तर मला सांग, करायला तयार आहे. काहीही एक गरज नाहीये तुझ्या मदतीची. ओके, जाऊ शकतेस तू. पोटचा गोळा आहेस ना तू माझ्या. सख्ख्या आईवर संशय घेतो. अरे कसा आहेस तू? बाप तसा पोरग असा. भोग माझ्या नशिबाचे. काय चाललंय तुझं? मी कामात बिझी आहे, मला डिस्टर्ब करू नको. नाही नाही, तुला डिस्टर्ब करतच नाहीये मी. तुझ्या मनात नक्की काय चाललंय ना ते कळतंय मला. अच्छा, तुला कळलं पण. म्हणजे नक्कीच या सगळ्यात तू आहेस. नाही तर माझ्या मनात काय तुला कसं कळलं असतं ना? कसं समजावू तुला तेच कळत नाहीये मला. हे बघ, तुला जर वाटत असेल या सगळ्या मागे माझा हात आहे तर तसं काहीही नाहीये. मी पूर्णपणे निर्दोष आहे. सिद्ध कर. गरज नाही वाटत आहे मला, कारण मला माहितीये की या सगळ्या मागे माझा हात नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्याशी माझा संबंध नाहीये. आणि असेल तर बघू ना, सत्य काय ते एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येईलच. चल, समजा मला काहीतरी वेगळंच कळलं तर, किंवा हे सगळं उलटच असलं तर, किंवा काहीतरी वेगळंच सिद्ध झालं तर. बघू ना काय होतंय ते.